शिक्षणप्रेमी मित्रांनो, नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षा TET या संदर्भात महा TET 20 दिवसात करा तयारी पेपर 2 या संदर्भात मी आज आपल्याशी बोलणार आहे. TET परीक्षा पेपर 1 याची 20 दिवसात तयारी कशी करायची, ती 20 दिवसात कशी तयारी करायची या संदर्भात पेपर 2च्या संदर्भात मी आज बोलणार आहे. मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पेपर 2साठी आता अभ्यासाचं नियोजन मी देणार आहे. ते 20 दिवसासाठी आपल्याला कसं करायचं या संदर्भात आपण थोडक्यात समजून घेऊया. 20 दिवस साधारणतः आपल्याला मिळणार आहेत आणि 20 दिवसांचे मी 5 टप्पे केलेले आहेत. पहिला टप्पा 4 दिवसाचा आहे, ज्या 4 दिवसाच्या टप्प्यामध्ये बालविकास आणि शिक्षणशास्त्र हा विषय पेपर 2साठी अभ्यास करायचा आहे. पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही पेपर देणारे बरेचसे शिक्षक असतात किंवा भावी शिक्षक असतात. तर यांना हा पेपर आणि याचा पहिला आणि दुसऱ्या पेपरमधला फरकसुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा आहे 5 ते 8 दिवसाचा. त्याच्यात मराठी हा विषय आपल्याला तयारी करायची आहे. तिसरा आहे 9 ते 12 दिवसांचा. हा टप्पा इंग्रजीची तयारी करण्यासाठी आहे. चौथा टप्पा आहे 13 ते 16 दिवसाचा. तो गणित आणि पर्यावरणशास्त्र किंवा समाजशास्त्र या संदर्भात आपल्याला तयारी करायची आहे. आणि चौथा आहे 17 ते 20 दिवस या संदर्भात आपल्याला रिव्हिजन करायची आहे. तर आपण पहिल्या पेपरसाठी बालविकासाचं जे अभ्यास करतो तो साधारणतः वयवर्ष 14पर्यंतच्या मुलांचा बालमानसशास्त्राचा अभ्यास असतो आणि इथे 18पर्यंतचा असतो. एवढाच फरक आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्या कॉमन आहेत, परंतु फरक पण समजून घ्या की शिक्षणातील विविध संकल्पना ज्या आहेत त्या बाळ विकास, अधिगम, बुद्धिमत्ता, बालकांचा विकास सामाजिक किंवा बौद्धिक किंवा भावनिक, आणि काही सिद्धांत आहेत की जे दोन्ही पेपरला येतात. जसं थॉर्नडाईक आहे, पियाजे आहे, कोहलबर्ग आहे, वायगॉत्स्की आहे. यांचे सिद्धांत आपण थोडं समजून घ्या, वाचन करा, त्याची तयारी करा. नंतर अधिगम सिद्धांत, क्लासिकल कंडिशनिंगच्या दृष्टीने आपण तयारी करा. कॉग्नेटिव्ह जी थेरी तिचा अभ्यास करा. ब्लूमच्या टॅक्सॉनॉमीचा पण थोडासा अभ्यास करा. आणि शिक्षणशास्त्रामधले जे महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहेत त्यांचा आपण थोडंसं वाचन जर व्यवस्थित केलं आणि तयारी केली नोट्स काढून, तर निश्चित हा पहिला पेपर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवता येऊ शकतो. BEd किंवा DEdमध्ये आपण हा अभ्यास केलेला असतो, परंतु बऱ्याचदा गॅप झाल्यामुळे आपल्याला याचा अभ्यास येत नाही. म्हणून थोडी तयारीसाठी आपल्याला प्लॅनिंग करावी लागेल. रोज याच्यात 10 मिनटं रिव्हिजन पण करा. दुसरा आहे की मराठी, ज्याच्यामध्ये 5वा ते 8वा दिवसाचा टप्पा आहे. त्याच्यात मराठीचं व्याकरण आहे, त्याच्यात काळ, वाक्यरचना, विरामचिन्ह, गद्य आणि पद्य यांची समज. मुळात गद्य आणि पद्य यांचं समजपूर्वक वाचन करून त्याच्यावर आधारित काही प्रश्न येतात, त्याच्यावरचे काही व्याकरणाचे काही प्रश्न येतात, त्याचा थोडा सराव करा. लेखक आणि साहित्यिक यांची पण माहिती घ्या. त्यांच्या संदर्भातले पुरस्कार असतील, त्यांनी केलेले काही महत्त्वपूर्ण कार्य असेल तर ते आपण समजून घ्या. त्याच्यावर पण 2-4 प्रश्न येतात. वाचनाचा सराव करा. फास्ट वाचन असणं गरजेचं आहे. शब्दसंग्रह वाढवा. मराठी अध्यापनाची तंत्र समजून घ्या. भाषा विकासाचे टप्पे जे आहेत ते पण समजून घ्या आणि याच्यावरचे बरेचसे प्रश्न येतात. आणि मूल्यांकन भाषा विषयासंदर्भात कसं केलं जातं याच्यावर पण काही प्रश्न येऊ शकतात. नंतर इंग्रजी हा विषय आहे की ज्यामध्ये अपठित गद्याचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. व्याकरणमध्ये आर्टिकल्स, टेन्स, प्रेपोजिशन, कम्युनिकेशन या संदर्भातला आपल्याला थोडा अभ्यास करावा लागेल. इंग्रजी वाचन आणि इंग्रजीतलं भाषातलं जे महत्त्वपूर्ण ग्रामर आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि व्होकॅब्लरी याचं थोडंसं वाचन करा. कसे प्रश्न विविध परीक्षांना येतात त्याची तयारी करा आणि या दृष्टीने आपण तयार व्हा. इंग्रजी अध्यापनाची काही तंत्र आहेत आणि भाषा शिक्षणातील काही अडचणी आहेत आणि उपाय आहेत ते पण समजून घ्या. लेखनाचा थोडा सराव करा, म्हणजे त्यातून आपल्याला इंग्रजी आर्टिकल्स वाचन करून त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवता आली पाहिजेत. ग्रामरचे MCQची थोडीशी प्रॅक्टिस करा, सोडवा. शब्दसंग्रह थोडंसं वाढवा आणि नोट्स तयार करा. पुढचा आहे जो महत्त्वपूर्ण गणित आणि विज्ञान. ज्यांनी याच्यामध्ये आपण दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला एक ऑप्शनल भाग असतो की गणित किंवा विज्ञान घेता येतो किंवा सामाजिक शास्त्र घेता येतो. बहुतांशी BSc झालेले जे शिक्षक असतात किंवा भावी शिक्षक असतात ते गणित विज्ञान हा गट घेतात
आणि गणित विज्ञानाचा गट त्यांचा आवडीचा असल्यामुळे ते त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना सोडवण्यासाठी संधी असते. गणित आणि त्याचे अध्यापन लक्ष हे जे आहे ते समजून घ्या. संकल्पना स्पष्ट करा आणि अध्यापनाची जी कौशल्य आहेत गणित आणि विज्ञानाची त्याच्यावर पण फोकस करा. गणिताच्या आशय ज्ञानामध्ये संख्यात्मक संकल्पना, भिन्नत्व, दशांश आणि लघुगुणक, भूमिती, मोजमाप, क्षेत्रफळ, परिमिती हे जे घटक आहेत हे महत्त्वपूर्ण घटकांवर काही प्रश्न येतात. आशयाच्या दृष्टीने याची पण थोडी तयारी करा. अध्यापनाची तंत्र जी आहेत गणिताची त्या अध्यापनाची जी तंत्र आपण एड आणि BEdला शिकलो असाल तर त्याचं थोडंसं स्टडी करा. क्रियाशील अध्यापन आणि मूल्यांकन सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर कृतिशील आणि क्रियाशील अध्ययन होतं आणि मूल्यांकनामध्ये CCE असेल, हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असेल, असे नवीन बदल आहेत ते पण समजून घ्या. गणितावर आधारित सराव प्रश्नसंच पण सोडवा. सोबतच विज्ञानाच्या संकल्पना पण समजून घेणं गरजेचं आहे. विज्ञानाचे अध्यापन कौशल्य समजून घ्या. विज्ञानातले जे आशयात्मक घटक आहेत जसं की ऊर्जा आहे, पदार्थ आहे, सजीव व त्यांचं कार्य, पर्यावरण, विज्ञानाच्या संदर्भात हे जे महत्त्वपूर्ण घटक आहेत यांच्याशी संबंधित आशयात्मक काही प्रश्न असतात ते प्रश्नांची थोडी तयारी करा. विज्ञानाची अध्यापनाची जी तंत्र आहेत त्याचा पण थोडा अभ्यास करूया आणि प्रयोग, निरीक्षण, मूल्यांकन यासारखे जे घटक आहेत त्यांचासुद्धा अभ्यास करा. मूल्यांकन हे विज्ञानाच्या दृष्टीने कशा पद्धतीने केलं जातं, विज्ञानाच्या मूल्यांकनासाठी कोणती साधनं आणि तंत्र वापरले जातात याची पण थोडक्यात आपण तयारी करावी. दुसरा गट असतो सामाजिक शास्त्र. काही जे आर्ट्स घेऊन BA झालेले असतात, BA मराठी असतील, BA इतिहास असेल, BA भूगोल असतील किंवा समाजशास्त्र असेल, हे सर्व शिक्षक बऱ्याचदा हाच गट घेतात आणि जे गणित विज्ञानचे शिक्षक असतात ते पहिला गट घेतात जो आता मी मगाशी सांगितला. आता सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र असे साधारणतः 4 विषय येतात आणि या 4ही विषयांच्या संदर्भात प्रश्न आपल्याला येतात. सामाजिक शास्त्राच्या अध्यापनाची तंत्र समजून घ्या. त्याच्यात नकाशाची ओळख, नकाशावर काही प्रश्न येतात, प्रकल्प कार्य येतात, याच्यावर पण थोडी फोकस करा. आता इतिहासाचे साधारण घटक कोणते असतात? प्राचीन इतिहास असतो, मध्ययुगीन असतो आणि आधुनिक भारताचा इतिहास असतो. स्वातंत्र्य चळवळ, भारत छोडो आंदोलन, क्रांतिकारक चळवळी येतात. साधारणतः 1947पर्यंतचा इतिहास या ठिकाणी प्रश्न स्वरूपात येत असतात. महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास पण याच्यात घटकात येतो. याची पण तयारी करा. महापुरुषांचं जे योगदान आहे जसं की शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, महर्षी कर्वे आहेत, असे जे आपले महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे महापुरुष आहेत यांचं आपल्याला अभ्यास या घटकात करावा लागेल. भूगोलमध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा लागतो. विशेषतः महाराष्ट्राचा जास्त प्रश्न येतात. त्याच्यात भारताचे पण काही 4-5 प्रश्न येऊ शकतात. हवामान, नद्या व पर्वत याच्यावर काही प्रश्न येतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यावर काही प्रश्न येतात. नकाशा आणि त्यांचे प्रकार, नैसर्गिक संसाधने आणि त्यांचे संवर्धन याच्यावर सुद्धा भूगोलाचे प्रश्न येतात. नंतर राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र याच्यातसुद्धा काही प्रश्न येतात की भारतीय संविधान, त्याचे उद्देशिका, मूलभूत अधिकार आणि कर्तव्यावर काही प्रश्न येतात. लोकशाही, संसद, न्यायपालिका, कार्यपालिका याच्यावर प्रश्न येतात. लोकशाहीमध्ये जे संसदेचे सभागृह आहेत, वरिष्ठ सभा, विधानसभा, विधान परिषद आहे, संसदेचे जे लोकसभा आणि राज्यसभा याच्यावरचे काही प्रश्न येतात आणि कार्यपालिकेच्या दृष्टीने काही प्रश्न येतात. स्थानिक स्वराज्य संस्थेवर सुद्धा प्रश्न येतात जसं जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहेत, ग्रामपंचायत आहेत, पंचायत समिती आहेत, त्यांची निवडणूक प्रक्रिया असेल याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. मग याची तयारी करा. अर्थशास्त्रावर सुद्धा काही प्रश्न येतात. अर्थशास्त्रामध्ये मूलभूत संकल्पना ज्या आहेत ते गरज, मागणी, पुरवठा याच्यावर आधारित प्रश्न येतात. अर्थशास्त्रामधले रिसेंट काही बजेटवर काही प्रश्न येतात. भारतातील शेती, उद्योग, सेवा क्षेत्र, बँकिंग आणि वित्तीय संस्था यांच्यावर सुद्धा प्रश्न येत असतात. ही पण आपल्याला तयारी करण्यासाठी अर्थशास्त्राचे पाठ्यपुस्तकं जे आहेत ते साधारणतः 9वी ते 12वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकाचा अभ्यास करा. गरिबी, विकास आणि नियोजन याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प असतो किंवा अर्थसंकल्पपूर्वी काही सर्वेक्षण असतं याच्यासाठी उपयोग करून घ्या. समाजशास्त्र हा घटक पण याच्यात येतो आणि समाजाची रचना, कुटुंब, जाती, धर्म, लिंग, सामाजिक समस्या याच्यावर काही प्रश्न येतात. बालमजुरी, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणातील असमानता अशा समस्यांवर सुद्धा काही प्रश्न येतात. त्याच्यावर आपल्याला उपाय पण विचारले जातात. सामाजिक परिवर्तन आणि सुधारणा चळवळींवर प्रश्न येतात. सामाजिक न्यायावर आधारित प्रश्न येतात कारण हा घटक जवळपास 60 गुणांचा असतो. म्हणून सामाजिक शास्त्र किंवा विज्ञान, गणित हे 60 गुणांचे असतात म्हणून यांच्यावर प्रश्न पण बरेच येतात. म्हणून याची तयारी आपण करा.
रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा, वेळेचं नियोजन करा, टेस्ट द्या, चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करा, मॉक टेस्ट द्या. आपल्याला जर या दुसऱ्या पेपर 2मध्ये यश मिळवायचं असेल तर मी तुम्हाला यासाठी टार्गेट देणार आहे की आपण बालविकासमध्ये 30पैकी 20 गुण आपल्याला मिळायला पाहिजे, मराठीमध्ये 20 गुण, इंग्रजीमध्ये 15 गुण. गणित जर आपण पॅटर्न घेतला असेल तर गणितात आपण 60पैकी 40 गुण मिळवू शकतो. सामाजिक शास्त्र ज्यांचा गट असेल त्यांना 60पैकी 40 मिळू शकतात. असं 95 गुणांचं टार्गेट दोघं गट जे असतील सामाजिक शास्त्र किंवा गणित हा ऑप्शनल विषय घेणारे शिक्षक किंवा भावी शिक्षक यांनी पेपर 2साठी टार्गेट करा. पासिंगसाठी पहिल्या पेपरला जसे पहिल्या पेपरसाठी जसे 83 गुण ऑल कॅटेगरीसाठी आणि 90 गुण असतात, तसंच या दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा आहेत. 83 गुण मिळवण्यासाठी 95 किंवा 90 गुणांचं टार्गेट ठेवा. 90 गुण ओपनमध्ये जर असाल तर 95 ते 100चं टार्गेट ठेवा. 100% आपण यशस्वी व्हाल यासाठी आपण प्रयत्न करा. परीक्षा पास होणं हे नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास आणि वेळेचं नियोजन याच्यावर अवलंबून असतो. बऱ्याचदा परीक्षा पास होण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, परंतु जर अभ्यासाचं सातत्य असेल, सराव असेल आणि वेळेचं नियोजन असेल तर निश्चित आपल्याला यश मिळू शकतं. अशा प्रकारे आपण अभ्यासाची सुरुवात करा. 20 दिवसात 100% हमखास आपल्याला यश मिळेल. यशासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत की दररोज ठराविक वेळेला अभ्यास करा. काही जण रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात आणि सकाळी मग उशिरा उठतात. त्यापेक्षा आपला एक नियमित वेळ सेट करा 20 दिवसाचा. स्वतःचे नोट्स तयार करा, समजून घेऊन अभ्यास करा. कन्सेप्ट जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका. पाठांतर टाळा. वेळेचं नियोजन करा. आत्मविश्वास ठेवा. सकारात्मक राहा. डिजिटल साधनांचा आणि योग्य पद्धतीचा वापर करा. योग्य चॅनल्स फक्त माहिती घ्या. विनाकारण जास्त डिजिटल साधनांचा वापर करणंही कधीकधी अयोग्य असतं. थोडंसं मानसिकदृष्ट्या ध्यान असेल, योग असेल हे पण करा. सकारात्मक विचार करा. उत्तरपत्रिका भरताना काळजी घ्या. OMR भरताना बऱ्याचदा चुका होतात आणि इथेच आपली गडबड होते, म्हणून उत्तरपत्रिका व्यवस्थित त्याचा सराव करा. काही टेस्ट पेपर पण द्या. मित्रांसोबत चर्चा करा. अशा प्रकारे आपण दुसरा पेपरची तयारी करा. मी दिलेल्या टार्गेटनुसार जर आपण अभ्यास केला तर निश्चितच 20 दिवसात आपण हमखास पेपर 2सुद्धा पास होऊ शकाल. अनेक जण पेपर 1 आणि पेपर 2 एकाच वेळेस उत्तीर्ण होतात. म्हणून आपल्या सर्वांना मी ज्यांचा पेपर 2 आहे त्यांनासुद्धा आणि ज्यांचे दोन्ही पेपर आहेत त्यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा देईल. अजून नवीन व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात थोडंसं सविस्तर पाहणार आहोत. आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि काही महत्त्वपूर्ण कमेंट्स पण करा. आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.